नमस्कार मित्रांनो, CA राम डावरे सरांच्या फ्रॉम लोन ट्रॅप टू फायनान्शियल फ्रीडम या मालिकेतला आजचा महत्त्वाचा धडा. जर तुम्ही 12% व्याजाने कर्ज घेतलत आणि 8% परतावा देणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवले तर उत्तर सोपं आहे, तुमचं नुकसान निश्चित आहे. हो, अगदी खरं. बरेच लोक असा विचार करतात, कर्ज घेऊ पण गुंतवणूकही चालू ठेवू. पण वास्तवात सरांनी स्पष्ट सांगितलं, कर्जावरील व्याजदर नेहमी जास्त असतो, 12 ते 24%, आणि गुंतवणुकीचा परतावा तुलनेने कमी, 6 ते 10%. याचा अर्थ असा की तुम्ही एका खिशातून पैसे काढून दुसऱ्या खिशात टाकत आहात, पण शेवटी तुमचं नेट नुकसानच होतं. म्हणूनच सरांचं मार्गदर्शन अगदी स्पष्ट आहे. कर्ज बाकी असेल तर पहिलं प्राधान्य द्या कर्जफेडीला. एकदा कर्ज पूर्ण झालं की गुंतवणुकीचं फळ खऱ्या अर्थाने फायदा देतं. आजच तपासा तुमच्या कर्जावरील व्याजदर आणि गुंतवणुकीवरील परतावा. जर व्याजदर जास्त असेल तर आधी कर्जफेड करा. गुंतवणूक नंतरही करता येईल, पण व्याजाचं ओझं रोज वाढत राहतं. बरोबर आहे. हीच खरी आर्थिक शिस्त आहे. मित्रांनो, पुढच्या भागात पुन्हा भेटूया फ्रॉम लोन ट्रॅप टू फायनान्शियल फ्रीडम या मालिकेत.